लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे। पण वारंवार म्हणजे 17ला मिळाली, 20ला मिळाली आणि पुन्हा 26ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल। आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे, म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत, ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही। बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो। तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाहीये आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो। खतांच्या संदर्भात आपण यावेळेस थोडे रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत, कारण आपल्याला कल्पना आहे की जागतिक परिस्थितीमुळे आपण खतं सगळी ही आयात करतो, त्यामुळे आपल्याला भरमसाठ अशा पद्धतीनं ती आणता येणार नाही। आत्ता जी लागतील तेवढी खतं आपल्याकडे आहेत, पण कोणी जर त्याचे साठे केले तर मात्र मोठी टंचाई तयार होईल आणि म्हणून काही पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहेत, काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आवश्यक तेवढं खत हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। विशेषतः मिश्र खताच्या संदर्भात आता आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे, म्हणजे आवश्यक तेवढी, भरपूर नाही म्हणता येणार, आवश्यक तेवढी उपलब्धता आहे। अगदी कोणाला हेच खत पाहिजे किंवा तेच खत पाहिजे अशा पद्धतीनं कदाचित थोडी टंचाई जाणवेल, पण ओव्हरऑल खतांचे साठे आता आपण केले आहेत। मला याची कल्पना नाही, पण असं काही असेल तर त्याच्यावर कारवाई करू। केंद्रीय मंत्रिमंडळाचे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, पण आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप केले जातात। अमरावतीच्या माजी आमदार ज्या यशवंती ठाकूर त्यांनी अमरावती संदर्भात 10 ते 15 कोटीचा व्यवहार झालेला आरोप। ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावे। ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही। अमरावतीत काय झालं मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्षीय उमेदवार आहेत, त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही। पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल। मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत छगन भुजबळ, सर मंत्रिमंडळ सदस्य आहे छगन भुजबळ, त्यांनी म्हटलंय की जे लोक शक्ती टाकतात, आज का दिन ये बहुत महत्वपूर्ण दिवस है। हम महाराष्ट्र की ओर से प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहते हैं, बधाई देना चाहते हैं। आज लॉन्गेस्ट सर्विंग प्राइम मिनिस्टर इस प्रकार का एक रिकॉर्ड मोदी जी ने कायम किया है। 4399 दिन मोदी जी ने पूर्ण किए हैं। ये केवल लॉन्गेस्ट सर्विंग इसलिए रिकॉर्ड मैं नहीं मानता, तो भारत का एक प्रकार से नव भारत के निर्माण का सुवर्ण काल इस दृष्टि से मैं इसकी ओर देखता हूं, क्योंकि जिस प्रकार से भारत बदला है, 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के बाहर लाना, करोड़ों लोगों को घर मिला, करोड़ों लोगों को पीने का पानी मिला, इस देश के गरीबों को अनाज मिला, और इसके साथ साथ इस देश ने आत्मनिर्भरता की ओर अपना कदम बढ़ाया। देश में रोड, पोर्ट, एयरपोर्ट, रेलवे, इंफ्रास्ट्रक्चर, उद्योग, इसमें जिस प्रकार से बढ़ोतरी हुई है, दुनिया ये मानती है कि एक प्रकार से अप्रत्याशित, अनप्रेसिडेंटेड इस प्रकार की ये बढ़ोतरी आज देखने को मिलती है। जिस फोकस के साथ मोदी जी ने समाज के सभी क्षेत्रों में कार्य किया है, चाहे वो किसान हो, दलित हो, आदिवासी हो, युवा हो, महिला हो, हर एक सेक्टर के लिए मोदी जी ने जिस प्रकार की योजनाएं लाई है, हर योजना एक मील का पत्थर साबित हुई है। और विकसित भारत की ओर जिस गति के साथ अब भारत जा रहा है, मुझे ऐसा लगता है कि ये मोदी जी का काल, ये सुवर्ण काल के रूप में सैकड़ों सैकड़ों सालों तक लोग याद रखेंगे। मैं मोदी जी को फिर एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ। कांग्रेस कह रही है कि डॉक्यूमेंट्री वर्सेस असलियत चल रहा है, आर्थिक फाइनेंशियल क्राइसिस हो रहे हैं, पेट्रोल हाइक हो रहा है, फिर तो डॉक्यूमेंट्री दिखाई जा रही है, कैसा कहना है? देखिए, कांग्रेस के पास कहने के लिए कुछ बचा नहीं है।
ये वही कांग्रेस है जिसको देश का सोना गिरवी रखना पड़ा था। ये कोई कांग्रेस है जिसने ऑयल बॉन्ड निकालकर देश को हमेशा के लिए आर्थिक खतरों में डाल दिया। ये वही कांग्रेस है जिसने 2G 3G कोल ऐसे घोटाले किए कि उन घोटालों से इस देश की अर्थव्यवस्था तहस नहस हो गई। ये वही कांग्रेस है जिसने लगातार कुछ लोगों को विचार करते हुए इस देश में गरीबों की ओर कभी ध्यान नहीं दिया। गरीबी हटाओ का नारा दिया लेकिन गरीबों के लिए एक भी योजना जो नहीं ला पाए। ये फ्रस्ट्रेटेड कांग्रेस है, ये हताश कांग्रेस है, ये निराश कांग्रेस है, इसलिए इसको जवाब देने का कोई कारण नहीं। देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याचं आपण बघितलं। शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींचा हा सुवर्ण काळ असं देखील म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय। काँग्रेसने गरिबांसाठी एकही योजना आणली नाही असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केलेला आहे। राऊतांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा असा टोला देखील फडणवीसांनी राऊतांना लगावलाय। कागदावरील प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्याचं पाहायला मिळालं। देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणून नाव कमवलं तो हा काळ असंही फडणवीसांनी म्हटलंय।